शहर बेंगलोर में दारुस्सलाम बिल्डिंग के अंदर एक रियासत कर्नाटक की जानी पहचानी और मानी हुई शख्सियत सरदार अहमद कुरैशी साहब, जिनको पूरे हिंदुस्तान के लोग मीडिया के ज़रिए से जानते और पहचानते हैं कि वो निडर मर्द मुजाहिद जो हज़रत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह के नाम से टीपू सुल्तान यूनाइटेड फ्रंट के नाम से जो तहरीक है, तंजीम नहीं बल्कि वो तहरीक है, उस तहरीक के वो आखिरी दम तक सदर रहे। आज वो हमारे दरमियान नहीं हैं। हम हज़रत टीपू सुल्तान शहीद रहमतुल्लाह अलैह की ज़िंदगी को हमने पढ़ा है और सुना है कि वो एक शेर जैसी ज़िंदगी उनकी रही और वो कहते रहे कि अगर चाहे एक दिन की ज़िंदगी रहे लेकिन शेर जैसी ज़िंदगी रहे। उसी तहरीक के सदर रहे सरदार अहमद कुरैशी साहब। उनकी ज़िंदगी का एक एक लम्हा हमें बताता रहा कि वो जब तक ज़िंदा रहे हक़ व बातिल के लिए लड़ते रहे, और जब भी उनका हक़ सामने आया तो बातिल को हमने भागते हुए देखा। शहर बेंगलोर हो या रियासत कर्नाटक में हो, जिन्होंने भी गरीबों के माल को खाया है, गबन किया है, उस माल को वापस दिलाने के लिए सरदार अहमद कुरैशी साहब आगे आए। हमारी रियासत में बहुत बड़ी बैंक थी अमानत बैंक, उसके मामलात बहुत सारे चले, आप तमामी हजरात मीडिया के लोग जानते हैं। लेकिन जब वहाँ पर गरीबों का पैसा ख़त्म होना शुरू हुआ और अमानत बैंक बंद हुई तो सबसे पहले हमारे सरदार अहमद कुरैशी साहब आगे आए और कहा किसी भी तरीक़े से, क्योंकि गरीबों का, यतीमों का, बेवाओं का पैसा है, इसको हमको बचाना है। तो आगे आए और उन्होंने पूरी कोशिश लगा दी तन मन धन के साथ। उनके साथ साथ अलहाजी अमीर जान साहब कादरी, बहुत सारे लोग उनके साथ रहे कि जिन्होंने पूरी ताकत लगाई कि इस बैंक को बचाया जाए, और अल्हम्दुलिल्लाह आज वो बैंक यानी चल रही है। तो इसी तरीक़े से जहाँ पर भी मज़लूम के साथ देने की बात आई तो लोग हटकर जाते रहे, लेकिन सरदार अहमद कुरैशी साहब ने मज़लूमों का साथ दिया, बेवाओं का साथ दिया, गरीबों का साथ दिया। जहाँ भी हक़ को आवाज़ बुलंद करने की बारी आई, तमाम लोग, बहुत सारे लोग पीछे हटते हुए आए, लेकिन सरदार अहमद कुरैशी साहब हर जगह अपनी आवाज़ को बुलंद करते आए और आखिरी दम तक उन्होंने हक़ के लिए अपनी ज़िंदगी को कुर्बान कर दिया। उन्हीं के लिए आज ये ताज़ियती प्रोग्राम किया गया है। काफ़ी घपलों के आज ये इजलास में आप देख सकते हैं जहाँ सिर्फ मुसलमान नहीं, दीगर मज़हब के लोग, दलित, SC ST OBC के लोग भी, और इसी तरह से जो है कोरोना होने की वजह से ये बहुत बड़े पैमाने पर नहीं हुआ। आने वाले दिनों में हम लोग इसको बड़े पैमाने पर करेंगे। और हमारा हुकूमत से मुतालबा है जिस जगह पर उनको मदफून किया गया, यानी कि वो वर्तूर सर्कल जो है वहाँ को सरदार अहमद कुरैशी सर्कल नाम दिया जाए, ये हमारा मुतालबा है। इस मामले में दीगर तंजीमों के साथ मिलकर हम जो है हुकूमत के साथ दबाव डालेंगे। और ठीक इसी तरह से सरदार अहमद कुरैशी साहब का एक और कारनामा अंजाम दिया गया था, वो था पैलेस, हज़रत टीपू सुल्तान पैलेस रोड, जिसको वो सिर्फ थोड़ा काम बाकी है, उसको हम लोग उनके बताए हुए रास्ते पर, उनके मार्गदर्शन के हिसाब से हम उसको मुकम्मल भी करेंगे। और आवाम से, आपके माध्यम के थ्रू, आपके मीडिया के थ्रू से हम आवाम से ये गुजारिश करते हैं, ऐसे हमारे जो बुज़ुर्ग आबा व अजदाद थे जो कौम मिल्लत के लिए और मज़लूमों के लिए आवाज़ उठाते थे, इन लोगों को मद्देनज़र रखते हुए, इन लोगों को एक एज ए रोल मॉडल लेते हुए हम लोगों को आगे हमारा कारवान लेके जाना है। ये कारवान जब तक आगे नहीं जाएगा, अक़लियत हो या फिर दलित हो, और जितने भी अधिकार से जिनको वंचित किया गया है, जिनको अधिकार से, कानून से, हुकूमत से दूर रखा गया है, ऐसे लोगों के फेवर में उठकर आवाज़ बुलंद हुकूमत की जानिब से होते हुए नाइंसाफ़ियों को आवाज़ उठाकर इंसाफ लेना हम लोगों को ऐसे बुज़ुर्गों से सीखने को मिलता है। अस्सलाम वालेकुम रहमतुल्लाहि व बरकातहू। जब जैसा कि टीपू सुल्तान रहमतुल्लाह अलैह का सभी सरदार कुरैशी वो लोग सभी करले को थे, इंशाअल्लाह अब उन्होंने मरहूम ही इसके बाद इंशाअल्लाह पूरे नौजवान मिलको और उन्होंने अच्छा काम करे और अच्छी हर एक क्या काम हुआ तभी उन्होंने इंशाअल्लाह हर एक जगह कौम के वास्ते जाते गए। आज उन्हें इंतकाल हो गए, उसके वास्ते एक प्रोग्राम रखी। आज आए हमें सभी मिलकर एक प्रोग्राम में
शामिल हुए। इंशाअल्लाह उसके बाद जैसा उन्होंने वफ़ के कामा बोर्ड के सभी करले को थे, जैसा टीपू सुल्तान कमेटी से भी मैं बोल रहा हूँ इंशाअल्लाह कुरैशी साहब नहीं हिंगर को समझोनों को आज पूरे नौजवानों को जैसा कुरैशी साहब मुसलमानों का नाम रखो ही वैसा इंशाअल्लाह वो कमेटी से भी मैं बोल रहा हूँ हर आदमी जैसा कुरैशी साहब करते थे वैसा हर आदमी मिल को करो इंशाअल्लाह। खदर अब मालूम हो रही तकरीबन 4-8 दिन से मालूम हो रही कि वो जाने के बाद हम लोग भी मशवरा कर रहे थे उनसे कुछ भी काम करना कुछ भी ये करना, तो धरना क्या मालूम नहीं था मुसलमानों को बेंगलुरु शहर में, ये धरना एहतजाज क्या मालूम नहीं था। जो दलित हजरात के साथ में मिलकर सरदार अहमद कुरैशी साहब ने वो धरना एहतजाज हक़ मानना मुसलमानों को क्या ये है ये इन्होंने बताया। इंशाल्लाह ये काम को आगे लेके जाएंगे। हमारी सद्भावना में पहले से तो वो सरपंच रहे, ज़िम्मेदार भी रहे, साथ में काम भी कर रहे हैं। अब रहा टीपू सुल्तान इदारे में हम भी साथ में मिलकर उनका नाम भी आगे लेके जाएंगे। इंशाल्लाह जो भी काम अधूरे हैं उसे भरपूर कामयाबी के साथ हम लोग इंशाल्लाह कोशिश करके काम को आगे लेके जाएंगे। ನನಗೆ 21 ವರ್ಷಗಳಿಂದ ಸ್ನೇಹಿತರು, ಅವರ ಹೋರಾಟದ ಮನೋಭಾವ, ಸರಳತೆ, ಮುಗ್ಧತೆ ಮತ್ತು ಮತ್ತೊಬ್ಬರ ಜೊತೆ ಅವರ ಧರ್ಮದ ಅಲ್ಲದವ್ರ ಜೊತೆ ಬೆರೀದಾದ್ರು ಅದು ಭಾಳ ಗಣನೀಯವಾದಂಥ ಸ್ಮರಣಾರ್ಥಕವಾದಂಥ ವಿಚಾರ. ಸರ್ದಾರ್ ಕುರೈಶಿ ಅವರು ಎಂದೂ ಅನೇಕ ಹೋರಾಟಗಳಲ್ಲಿ ಜೊತೆಯಲ್ಲಿ ಭಾಗವಹಿಸಿದಾಗಲೂ ಕೂಡ ಯಾವ ಕಾರಣಕ್ಕೂ ಇನ್ನೊಬ್ಬರ ಬಗ್ಗೆ ಅವರು ಚಾಡಿ ಹೇಳ್ತಾ ಇರಲಿಲ್ಲ. ಯಾವುದೇ ಕಷ್ಟ, ಅಸಹಕಾರ, ಅಪ್ರೀತಿ ಏನಾದರೂ ನಗನಗುತ್ತಾ ಒಂದು ಮುಗ್ಧ ಸ್ವಭಾವ, ಒಂದು ತಾಯಿತನದಿಂದ ಅವರು ವ್ಯವಹರಿಸ್ತಾ ಇರೋದು ವಿಶೇಷವಾಗಿ ಇವತ್ತಿನ ಹೋರಾಟಗಳಿಗೆ, ಇವತ್ತಿನ ಹೋರಾಟಗಾರರಿಗೆ ಇದು ಭಾಳ ಪ್ರಸ್ತುತ. ಅದರಿಂದಾಗಿ ಇವತ್ತು ಮೊಹಮ್ಮದ್ ಕುರೈಶಿ ಅವರು ನಮ್ಮ ಜೊತೆಯಲ್ಲಿದ್ದವರು ಇಲ್ಲ ಅಂತ ಅಂದ್ಕೊಳ್ಳೋಕ್ಕೂ ಕೂಡ ನಮಗೆ ಭಾಳ ನೋವಿನ ವಿಚಾರ. ಅದರಿಂದಾಗಿ ಮನಸ್ಸು ಹಗುರ ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ, ಅವರ ಸ್ನೇಹದ ನೆನಪು ಮಾಡಿಕೊಳ್ಳಲಿಕ್ಕೆ ನಾನು ಈ ಭಾವಪೂರ್ಣ ಶ್ರದ್ಧಾಂಜಲಿ ಕಾರ್ಯಕ್ರಮದಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕ ರಿಪಬ್ಲಿಕನ್ ಸೇನೆ ವತಿಯಿಂದ ಭಾಗವಹಿಸಿದ್ದೇನೆ. ಡಾಕ್ಟರ್ ಯೂನಸ್ ಜೋನ್ಸ್ ಅಂತ ಇವತ್ತು ನಮ್ಮ ದಾರುಸಲಾಂ ಹಾಲಲ್ಲಿ ನಮ್ಮ ಸರ್ದಾರ್ ಅಹಮದ್ ಕುರೈಶಿ ಅವರ ಕಂಡೋಲೆನ್ಸ್ ಪ್ರೋಗ್ರಾಮ್ ನಡೆಸ್ತಾ ಇದ್ದೀವಿ. ಎಲ್ಲರಿಗೂ ಗೊತ್ತು, ನಮ್ಮ ಸರ್ದಾರ್ ಅಹಮದ್ ಕುರೈಶಿ ಅವರು SC ST ಜನಾಂಗ, ಕ್ರೈಸ್ತ ಜನಾಂಗ, ಮುಸ್ಲಿಮ್, ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್, ಶಾಹಿದ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಅಸೋಸಿಯೇಷನ್ ಇರೋದು ಮತ್ತು ಇಂಥವು ಸುಮಾರು ಕಾರ್ಯಕ್ರಮಗಳಲ್ಲಿ ಅವರೇ ತೊಡಗಿಕೊಂಡು ತಮ್ಮನ್ನೇ ಈ ಬಡ ಜನರಿಗೆ ಮುಡುಪಾಕಿ ತಮ್ಮ ಜೀವನವನ್ನೇ ಮುಡುಪಾಗಿಟ್ಟವರಂತೂ ಅವರು ತಮಗೆ ಅಂತ ಯಾವುದೇ ಇಷ್ಟು ಹೋರಾಟ ಮಾಡಿದ ತಮಗೆ ಅಂತ ಯಾವುದೇ ಪದವಿನ ಆಸೆ ಪಟ್ಟವರಲ್ಲ. ಮತ್ತು ತುಂಬ ಇಂಪಾರ್ಟೆಂಟಾಗಿ ಒಂದು ವಿಚಾರ ಹೇಳಬೇಕು ಅಂದರೆ, ಒಂದು ಸತಿ ಅದನ್ನು ನಮ್ಮ ಮುಸ್ಲಿಂ ಕಮ್ಯುನಿಟಿ ಹೆಂಗೆ ತಿಳ್ಕೊತೀರ ಅಂತ ನನಗೆ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಆದರೆ ಇರೋ ವಿಚಾರನ ಹಂಗೆ ಹೇಳ್ತೀನಿ. ಒಂದು ಸತಿ ನಮ್ಮ ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಲೀಡ್ರು ಪವರಲ್ಲಿದ್ದಾರೆ, ಅವ್ರೇನು ಹೇಳ್ತಾರೆ, ಈ ಥರ ಶಾಹಿದ್ ಅವ್ರನ್ನ ಯಾವುದೇ ಫೋಟೋ ಇಕ್ಕಿ ಅವರಿಗೆ ಹಾರ ಹಾಕ್ಬಾರ್ದು, ಹಾಕ್ಬಾರ್ದು, ಅದು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಆ ಥರ ಎಲ್ಲ ಮಾಡಬಾರ್ದು ಅನ್ನೋದು ಒಂದು ಪ್ರಸ್ತಾಪನೆಯನ್ನು ಕಾಂಗ್ರೆಸ್ ಲೀಡರ್ ಹೇಳ್ತಾರೆ. ಬಟ್ ಸ್ಟಿಲ್ ನಮ್ಮ ಸರ್ದಾರ್ ಅಹಮದ್ ಕುರೈಶಿ ಅವರು ಅವ್ರಿಗೇನು ಧೈರ್ಯನೋ ಬಂಡ ಧೈರ್ಯನೋ ಗೊತ್ತಿಲ್ಲ, ಅವರೊಬ್ಬರು ಸೆಂಟ್ರಲ್ ಮಿನಿಸ್ಟರ್ ಆಗಿದ್ದವ್ರನ್ನ ಎದುರಿಸಿ ಹೇಳ್ತಾರೆ, ನೀನು ನಮ್ಮ ಕಮ್ಯುನಿಟಿಯಲ್ಲೊಬ್ಬ ಜೋಕರು, ನೀನು ಎಷ್ಟು ಬೇಕೋ ಅಷ್ಟೇ ಮಾತಾಡು, ನಮ್ಮ ಹಜರತ್ ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನು ಮತ್ತು ನಮ್ಮ ಶಾಹಿದ್ಗಳನ್ನ ಯಾವಾಗಲೂ ಮರ್ಯಾದೆ ಕೊಡಬೇಕು, ಅದನ್ನು ಹಾರ ಹಾಕಬಾರ್ದು, ಅವ್ರನ್ನ ವಂದಿಸಬಾರ್ದು, ಪೂಜೆ ಮಾಡೋದು ಬೇರೆ ವಂದಿಸೋದು ಬೇರೆ, ವಂದಿಸಬಾರ್ದು ಅಂತ ಹೇಳೋದನ್ನು, ಅದನ್ನು ಪೂಜೆ ಮಾಡೋದನ್ನು ವಂದಿಸೋದು ಏನು ಡಿಫ್ರೆನ್ಸ್ ಇದೆ ಅನ್ನೋದನ್ನು TV ಮುಖಾಂತರದ ಮೂಲಕ ಅವರಿಗೆ ದೊಡ್ಡ ಮೆಸೇಜ್ ಕೊಟ್ಟು ಅವ್ರು ಬೈದು ಅವ್ರನ್ನ ಸೈಲೆನ್ಸ್ ಮಾಡಿದವರು. ಆ ಸೆಂಟ್ರಲ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರನ್ನೇ ಅಲ್ಲಾಡಿಸೋ ಶಕ್ತಿ ಅವ್ರಿಗಿದೆ ಅಂದರೆ ಯೋಚನೆ ಮಾಡಬೇಕಾಗಿರೋ ಸರ. ನಮ್ಮ ಕ್ರೈಸ್ತ ಸಮುದಾಯದಲ್ಲೂ ಅಂಥ ಲೀಡ್ರನ್ನ ನೋಡಿಲ್ಲ, ಹಿಂದೂ ಸಮುದಾಯದಲ್ಲೂ ಯಾವ ಕ್ರೈಸ್ತ ಮುಸಲ್ಮಾನ್ ಯಾವುದರಲ್ಲೂ ನೋಡಿರಲಿಲ್ಲ. ನಮ್ಮ ಸರ್ದಾರ್ ಅಹಮದ್ ಕುರೈಶಿ ಎಷ್ಟು ಧೈರ್ಯ ಅಂದರೆ ನಾನು ಆವತ್ತೇ ನೋಡಿದ್ದು. ಎಲ್ಲೋದ್ರೂ ಒಬ್ಬರೇ ಇರ್ತಾಯಿದ್ರು, ಅವ್ರು ಎಲ್ಲಿ ಇದ್ದರು ಆ ಜನ ಎಲ್ಲ ಬಂದು ಸೇರ್ಕೊತಾ ಇದ್ದರು. ಇವತ್ತು ಟಿಪ್ಪು ಸುಲ್ತಾನ್ ಬಗ್ಗೆ ಇಲ್ಲಿ ಕರ್ನಾಟಕದಲ್ಲಿ ಹೋರಾಟ ನಡೀತಾ ಇದೆ ಮತ್ತು ಅವ್ರ ಬಗ್ಗೆ ಒಂದು ಕೆಚ್ಚೆದೆಯಿಂದ ಸಮಾಜದಲ್ಲಿ ಅವ್ರನ್ನ ಅವ್ರ ಹೆಸರನ್ನ ನಿಲ್ಲಿಸಿರೋದಂದರೆ ಅದು ನಮ್ಮ ಸರ್ದಾರ್ ಅಹಮದ್ ಕುರೈಶಿಗೆ ಹೋಗ್ತದೆ ಅಂತ ಈ ಸಮಯದಲ್ಲಿ ಹೇಳ್ಕೊತೀನಿ. ಅವ್ರ ಆತ್ಮಕ್ಕೆ ಶಾಂತಿ ಸಿಗಲಿ ಅಂತ ಮತ್ತು ಆಮೇಲೆ ಕೂಡಿರುವಂಥ ಎಲ್ಲರಿಗೂ ಹೊಂದಿಸ್ತಾ ನನ್ನ 2 ಮಾತುಗಳು ಮುಗಿಸ್ತೀನಿ. ಜೈ ಹಿಂದ್.